तर बऱ्याच लोकांचे इश्यू आहेत, प्रश्न आहेत, शंका आहेत. आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करू. याविषयी थोडक्यात अगोदर सांगतो, हा जो ड्राईव्ह आहे तो 1 ते 15 तारीख पर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून मी त्याची मुदतवाढ द्या अशी मागणी केलेली आहे शासनाकडे. मात्र हा जो लोकांना असं वाटतं की ह्याच्यात काही विशेष सवलती वगैरे देणार आहेत का किंवा काही विशेष होणार आहे का, तर विशेष असं बदल काही नाही, सवलती काही नाही. फक्त जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याचा उपयोग करून घ्यावा, यासाठी हा स्पेशल ड्राईव्ह शासनाने सुरू केलेला आहे. आता त्याच्यामध्ये नवीन काय कायद्यात बदल झालाय का, नियमात बदल झालाय का, तर तसा कुठलाही बदल नवीन झालेला नाही. मग आपल्याला काय करायचं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की पहिल्यांदा काही लोक, मी माझी मुलाखत 1 जानेवारीला रोकटोकवर चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सुद्धा मी माझं मत मांडलं की डीम कन्व्हेन्स जी प्रक्रिया शासनाचा चांगला उद्देश असून सुद्धा ती सक्सेस होत नाही किंवा जास्त लोक सहभागी होत नाहीत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ती या स्कीमला काही दलालांनी किंवा मध्यस्थांनी बदनाम करून ठेवलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याचं, वसूल करण्याचं काम हे मधली मंडळी करतात. काही लोक अर्धवट काम करून सोसायटीला फसवण्याचं काम करतात. त्यामुळे अशा काही आणि छोट्या सोसायटीना हे जे मध्यस्थ लोक आहेत ते भरमसाठ पैसे सांगतात. त्यामुळे छोट्या छोट्या सोसायट्यांना असं वाटतं की हे करण्यापेक्षा न केलेलं बरं, आणि यामुळे ह्या डीम कन्व्हेन्सची संख्या होण्याचं प्रमाण या कारणामुळे कमी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी फक्त आतापर्यंत 11 ते 11,500 गृहनिर्माण संस्थांचं फक्त कन्व्हेन्स झालेलं आहे. ठाणे जिल्ह्याचं तुम्ही म्हणत असाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये 25,000 गृहनिर्माण संस्था आहेत, 24,700च्या आसपास. तर त्यापैकी फक्त 3,100 गृहनिर्माण संस्थांचं ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त कन्व्हेन्स झालेलं आहे. म्हणजे 10 ते 12% एवढं कन्व्हेन्स झालेलं आहे. याचं कारण हे आहे की आमच्या लोकांना हे जे डीम कन्व्हेन्सचं काम करणारे लोक आहेत ते हवाचे सवा पैसे सांगतात, भीती घालतात, आणि मग सभासद, एकतर सभासदांना याची पूर्ण माहिती नाही. म्हणजे कन्व्हेन्स कशालाच हवंच का, नाही केलं तर काय तोटा होणार आहे, केलं तर काय फायदा मिळणार आहे. म्हणजे एक मराठीत म्हण आहे, आधीच काय म्हणतात ते फाल्गुन मास, त्यात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी परिस्थिती आमच्या लोकांची आहे. तर शासनाचा एक उद्देश आहे यामागे की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी या शासनाने केलेल्या योजनेचा फायदा घ्यावा, आणि यामध्येच सोसायटींचं, गृहनिर्माण संस्थांचं हित आहे. हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून राज्याचा असेल किंवा जिल्ह्याचा असेल, मी सगळ्या सोसायट्यांना विनंती करेन की शासनाने ही जी योजना सुरू केलेली आहे, मोहीम सुरू केलेली आहे, त्या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच्या इमारतीच्या खालची जागा सोसायटीच्या नावावर करून घ्या. बऱ्याच लोकांना संभ्रम पडतो की त्याच्यामध्ये काय आमचा फायदा होणार आहे किंवा काय नुकसान होणार आहे. जर जागा सोसायटीच्या नावावर नसेल तर भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या इमारतीचं, म्हणजे कधी समजा आज नाही, 5, 10, 25, 30, 40 वर्षाने तुम्ही कधीतरी पुनर्विकास करायला जाणार आहात, मग त्यावेळी तुमची या सोसायटीची जागा जर सोसायटीच्या नावावर नसेल तर तुम्ही पुनर्विकास करू शकणार नाही. मग त्यावेळी पुनर्विकास करताना ज्याच्या नावावर जमीन आहे, म्हणजे तो जमीन मालक असेल किंवा बिल्डर असेल, याच्या परवानगीशिवाय किंवा त्याच्या मंजुरीशिवाय तुम्हाला बिल्डिंगचा पुनर्विकास करता येणार नाही. मग अशा वेळी जमीन मालक किंवा बिल्डर तो सांगणार मलाच काम द्या, मलाच द्या, मीच करून देतो, आणि त्याच्यामध्ये तुमचं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा, जोपर्यंत तुम्ही डीम कन्व्हेन्स करत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनी संबंधात मिळणारे फायदे हे सगळे जमीन मालक किंवा बिल्डर यांना मिळणार आहे, सोसायटीला मिळणार नाही. तो कसा ते पण तुम्हाला सांगतो. एखाद्या लेआउटमध्ये एकापेक्षा जास्त बिल्डिंग असतील, 7, 8, 10 बिल्डिंग असतील, 5, 6 बिल्डिंग असतील. एक बिल्डिंग बघतो, 1 वर्षाने, त्यानंतर 1 वर्षाने दुसरी बिल्डिंग पाहतो, त्यानंतर 1 वर्षाने तिसरी बिल्डिंग पाहतो. असं वर्षानुवर्ष त्याचं काम सुरूच होत असतं. पहिली बिल्डिंगला 10 वर्ष झाली तरी त्याची लेआउट मधली शेवटची बिल्डिंग पूर्ण होत नाही. अशा वेळी जमिनीच्या बाबत जी फायदा डीसी रूल प्रमाणे मिळतो, शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा निर्णयाप्रमाणे मिळतो, तो सोसायटीला न मिळता त्या बिल्डरला मिळतो. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच
काही दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी शासनाने कॉमन डीसी रूल काढला, डेव्हलपमेंट रूल काढले शासनाने. त्या रूलमध्ये 2.5 पर्यंत FSI देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे. याचा अर्थ असा, जर तुमच्या सोसायटीचं कन्व्हेन्स झालं नसेल आणि तुमच्या बिल्डरमध्ये लेआउटमध्ये एका दुसरी बिल्डिंग बांधायची शिल्लक असेल, तर तो हा तुमची बिल्डिंग झालेली 1 FSI असताना आणि उर्वरित जास्त 1.5 FSI मिळणार आहे, तो बिल्डर घेईल आणि ती बिल्डिंग वाढवेल. ती जी शेवटची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये हा सगळा तुमचा FSI घेऊन तो बांधेल. मग तुम्ही 20, 25, 30 वर्षांनी पुनर्विकास करायला जाल त्यावेळी तुमच्या जागेचा FSI शिल्लक नसेल. म्हणून या गोष्टीपासून या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला कन्व्हेन्स असेल, बिल्डर करून देत असेल तर कन्व्हेन्स करा, बिल्डर कन्व्हेन्स करून देत नसेल तर डीम कन्व्हेन्स करा. आता कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स याच्यामधला फरक काय तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर बिल्डरने तुम्हाला नियमाप्रमाणे आपल्या कायद्या मोफा ऍक्ट मध्ये सुद्धा आणि नवीन झालेल्या 4 वर्षापूर्वी झालेल्या रेरा ऍक्ट मध्ये सुद्धा, दोन्ही ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे, इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 4 महिन्यामध्ये गृहनिर्माण संस्था स्थापन करून द्यायची आहे बिल्डरने, आणि गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये त्याने कन्व्हेन्स करून द्यायचं आहे. मोफा कायदा सुद्धा हेच सांगतं, रेरा कायदा सुद्धा हेच सांगतं. पण 99% बिल्डर कन्व्हेन्स स्वतःहून करून देत नाही. याचं कारण मी तुम्हाला जे आता सांगितलं ते आहे. भविष्यात जागेसंबंधी मिळणारे बेनिफिट त्याला मिळावे हा त्याचा उद्देश असतो, आणि त्यावेळी म्हणून तो आपल्याला कन्व्हेन्स करून देत नाही. म्हणून या प्रकारे जर बिल्डरने करून दिलं त्याला आपण कन्व्हेन्स म्हणतो. जर बिल्डरने स्वतःहून करून दिलं नाही तर शासनाच्या या योजनेप्रमाणे आपण बिल्डर शिवाय जी प्रक्रिया करून कन्व्हेन्स करतो त्याला आपण डीम कन्व्हेन्स म्हणतो. आता ह्याची प्रक्रिया काय आहे? आपण आता जवळजवळ 9 वर्ष हा कायदा येऊन 9 वर्ष झाले तरी सुद्धा अजूनही लोक विचारतात की नियम काय, कसं करायचं, काय करायचं. तर ह्याला काय करावं लागणार आहे आपल्याला, त्याला कुठचे कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. या डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया करताना 4 स्टेप मध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यातली पहिली स्टेप की तुमच्या सगळ्या कागदपत्रासहित जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव दाखल करणं. जिल्हा उपनिबंधक ठाणे जिल्ह्याचे, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक ठाण्यामध्ये आहे. त्यांचं कार्यालय गावदेवी मैदानाच्या वरती पहिल्या माळ्यावर नौपाड्याला आहे. या ठिकाणी ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. मी पुढे त्या विषयावर मी येणार आहे. हा सगळा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तिथे जमीन मालक असतील, बिल्डर असतील किंवा जागेसंबंधित जे 7-12 उतारावर ज्यांची नाव आहे त्या सगळ्यांना सुनावणीला बोलवलं जातं. तुमच्या कागदपत्राच्या आधारे सुनावणी होते आणि सुनावणी झाल्यानंतर तुमच्याकडे डीम कन्व्हेन्सची ऑर्डर तुम्हाला दाखला दिला जातो. ही पहिली स्टेप पूर्ण झाली. हा दाखला मिळाल्यानंतर त्या दाखल्याच्या आधारे तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये, स्टॅम्प ड्युटी कार्यालयामध्ये ऍडज्युडिकेशनला तुमची फाईल टाकायची. ऍडज्युडिकेशन म्हणजे काय असतं की समजा तुमच्या इमारतीमध्ये असलेल्या एखाद्या सभासदाने स्टॅम्प ड्युटी कमी भरली आहे किंवा एखाद्या सभासदाने स्टॅम्प ड्युटी भरली नसेल तर त्याची चौकशी होते. स्टॅम्प ड्युटी भरायची शिल्लक असेल तर त्याबाबत तुम्हाला कळवलं जातं. तेवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागते. हे सगळं भरल्यानंतर तुमची अग्रीमेंट रजिस्टर होण्याची प्रक्रिया होते. ऍडज्युडिकेशन झालं म्हणजे स्टॅम्प ड्युटीची माहिती, ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप अशी आहे, ऍडज्युडिकेशनची स्टॅम्प ड्युटी एखादी शिल्लक असेल ती भरायची. ती भरून झाल्यानंतर तुमची अग्रीमेंट रजिस्टर होते. जशी तुम्ही फ्लॅट विकत घेताना अग्रीमेंट फॉर सेल करता तशी जमिनीची अग्रीमेंट होते. तुमच्या एरियाची जी बिल्डिंग तुमची झाली त्या काळची जी जमीन असेल त्या जमिनीच्या संदर्भातली अग्रीमेंट फॉर सेल होते. त्याचप्रमाणे अग्रीमेंट होते. बिल्डरच्या वतीने जिल्हा उपनिबंधक या अग्रीमेंटवर सही करतात आणि सोसायटीच्या वतीने ज्याला तुम्ही अधिकार दिला असाल, अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल किंवा कमिटी मेंबर असेल, ज्याला तुम्ही ते अधिकार दिले असाल तो अग्रीमेंटवर सही करतो आणि ही अग्रीमेंट रजिस्टर होते. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला खर्च किती येतो तर पर मेंबर 100 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये एवढाच रजिस्ट्रेशनला खर्च येतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च येत नाही. मात्र एखाद्या सभासदाची स्टॅम्प ड्युटी भरायची असेल ती तुम्हाला भरावी लागेल. तुमच्या जर प्लॉट मध्ये एखादी थोडी बहुत जागा शिल्लक असेल जी विक्री झाली नसेल त्याची कदाचित तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही स्टॅम्प ड्युटी तुम्हाला
किंवा इतर खर्च कुठला येत नाही. ही झाली तिसरी स्टेप, तुमचं रजिस्ट्रेशन झालं. तुमची ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची जी अग्रीमेंट आहे ती अग्रीमेंट सर्टिफाय कॉपी घेऊन एक विनंती अर्ज देऊन तलाठी किंवा तुमच्या तहसीलदार कार्यालयाकडे हा प्रस्ताव की ही जमीन आमच्या नावावर करा, अग्रीमेंटची कॉपी देऊन तसा प्रस्ताव तुम्ही दाखल करायचा. तो प्रस्ताव दाखल केल्यानंतर ते काही त्यांच्या आवश्यक असतील तर सुनावणी घेतील आणि 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर तुमचं नाव अर्ज केल्यापासून 60 दिवसामध्ये लावून देतील. जोपर्यंत ही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर तुमचं नाव लागत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. ज्यावेळी प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12ला तुमच्या सोसायटीचं नाव लागेल त्यावेळेला ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमच्या इमारतीच्या खालची जागा सोसायटीच्या नावावर होईल. बरेच लोक दलाल असतील किंवा काही हे काम करणारे लोक असतील ते DDR कडनं ऑर्डर घेतात आणि काम संपलं असं सांगतात, पण तसं नाही. जर जोपर्यंत 7/12ला आपलं नाव लागत नाही तोपर्यंत जमीन तुमच्या नावावर झाली असं म्हणता येणार नाही. त्यामुळे या 4 स्टेप आपण लक्षात घ्यायच्यात. आता यासाठी करताना तुम्हाला कागदपत्र कुठचे लागणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बहुतेकांना माहिती असेल की डीम कन्व्हेन्सी प्रक्रिया मी 2008ला पहिल्यांदा हाऊसिंग फेडरेशनला निवडून आल्यानंतर त्यापासून हे व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 2011 साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ह्याला प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी आम्ही नागपूरमध्ये 3 दिवस ठाण मांडून बसलेलो होतो. 11ला मंजूर झाला, 12 साली त्याची नियमावली बनवली आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला 37 प्रकारचे कागदपत्र लागत होते, आता फक्त 7 प्रकारचे आवश्यक कागदपत्र या प्रक्रियेसाठी लागणार आहेत. एवढे सगळे कमी केले ते हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न करून हे कमी केलेले आहेत आणि ही प्रक्रिया सुद्धा आपण सोपी केलेली आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गृहनिर्माण संस्थांसाठी अडचण येत होती ती म्हणजे ओसी. बऱ्याचशा म्हणजे ठाणे शहर असेल, कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे जिल्ह्यातल्या बऱ्याच ज्या किंवा ग्रामपंचायती भागामध्ये ज्या झालेल्या सोसायटी, या सोसायटीना जवळजवळ 60 ते 70% सोसायटींकडे ओसी नाही आणि ओसी नसल्यामुळे डीम कन्व्हेन्स प्रक्रिया होत नव्हती किंवा डीम कन्व्हेन्स होत नव्हतं. ही महत्वाची अट माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण रद्द करून घेतली आणि आता जर तुमच्या सोसायटीची ओसी नसेल तरी सुद्धा तुमचं डीम कन्व्हेन्स होणार आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे की सोसायटीच्या कमिटीने किंवा जे सहीची अथॉरिटी आहे सोसायटीने ठराव करून एक ऍफिडेव्हिटचा नमुना बनवलेला आहे, तो तुम्हाला DDR ऑफिसमध्ये मिळेल किंवा आमच्याकडे सुद्धा मिळेल. तो त्या प्रकारे ऍफिडेव्हिट करून द्यायचा, म्हणजे दायित्व असेल, कोणाचे काय पैसे भरायचे असतील ते दायित्व आपण स्वीकारायचं आणि सोसायटीची जमिनीची मालकी करून घेण्यासाठी ऍफिडेव्हिट द्यायचं. हे केल्यानंतर तुमच्या ओसीचा प्रश्न संपतो. आता थोडक्यात तुम्हाला कागदपत्र कुठले लागणार आहेत ते मी सांगतो. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आवश्यक असलेली बाब जी आहे ती हाऊसिंग सोसायटीतल्या 100% सभासदांचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केलेली अग्रीमेंट किंवा इंडेक्स 2 ह्या दोघांपैकी एक कागदपत्र असेल तुम्हाला चालेल. इंडेक्स 2 नसेल तर अग्रीमेंटची कॉपी तुम्हाला द्यावी लागेल. आता ही कोणाची लागेल तर 100% सभासदांची हे लागतील. जर समजा एका दुसऱ्या सभासदाने स्टॅम्प ड्युटी भरली नसेल, रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्याला पेनल्टी सहित, म्हणजे पेनल्टी नाही म्हणजे आत्ताच्या रेडी रेकनर प्रमाणे स्टॅम्प ड्युटी त्याला भरावी लागेल आणि ती भरल्याशिवाय तुमचं कन्व्हेन्स होणार नाही. मग अडचण येते, असा सभासद भरत नाही, मग आमच्या सोसायटीचं कन्व्हेन्स होणार नाही. मग त्यासाठी काय पर्याय, तर यासाठी पर्याय असा जो शासनाने सर्क्युलर मध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे, परिपत्रकामध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे, तो असा की एखादा दुसरा सभासद अशी आडेबाजी करत असेल, त्याची स्टॅम्प ड्युटी भरत नसेल, स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरत नसेल तर अशी रक्कम सोसायटीने भरावी आणि ती सभासदांकडून वसूल करावी. मात्र त्या संबंधीचा ठराव मॅनेजिंग कमिटीने किंवा जनरल बॉडीने करावा आणि असा सभासद जर पैसे भरले नाहीत तर 101 किंवा नवीन कायद्यात 154B29 नुसार त्याच्याकडनं वसूल घेण्याची प्रक्रिया करावी. अशा एका दुसऱ्या सभासदामुळे डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया आपण थांबू नये, ती पूर्ण करून घ्यावी.
शासन आणि सहकार विभाग यासाठी संपूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. तर मी सांगितलं त्याप्रमाणे 100% लोकांच्या स्टॅम्प ड्युटी भरलेल्या अग्रीमेंट किंवा इंडेक्स टू एक. दुसरं, तुमचं आत्ताचं 3 महिन्याच्या अगोदरचं प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 हे आवश्यक असेल. तिसरं, तुमच्या एरिया सर्टिफिकेट जी डेप्युटी रजिस्ट्रारने DDRने ड्राफ्ट बनवलेला आहे त्या मसुद्यामध्ये आर्किटेक्टने सर्टिफिकेट द्यायचं आहे. ते असं एरियाचं, जर तुमच्या इमारतीचा जो आर्किटेक्ट असेल त्याने दिलं तर उत्तम, त्याने दिलं नाही तर महानगरपालिकेच्या पॅनलवरच्या कुठल्याही आर्किटेक्टने असा दाखला दिला तरी तो चालणार आहे. तो तिसरा मुद्दा झाला. चौथा, याच्यामध्ये तुम्ही जी ही प्रक्रिया सुरू करण्याच्या अगोदर मॅनेजिंग कमिटीमध्ये तुम्ही एक निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय असा की जर तुमच्या नोट किंवा जमीन मालकाला नोटीस पाठवायची आहे, ती नोटीस अशी की तुमची काय वर्ष झाली असतील ती सोसायटीला कधी पोझेशन घेतलं तर त्याप्रमाणे आमची सोसायटी आम्ही एवढ्या जणांनी फ्लॅट घेतलेले आहेत, यावर्षी तुम्ही सोसायटी केली आहे किंवा आम्ही नॉन कॉर्पोरेशन खाली आम्ही सोसायटी बनवलेली आहे, मात्र इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आता आमच्या सोसायटीचं कन्व्हेन्स करून दिलेलं नाही, त्यामुळे ही नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसात 45 जो काय पिरियड तुम्हाला टाकायचा असेल त्या दिवसात तुम्ही करून द्यावं. जर तुम्ही या कालावधीमध्ये कन्व्हेन्स केलं नाही तर शासनाच्या धोरणाप्रमाणे बिल्डर शिवाय जी योजना शासनाने केलेली आहे त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ अशा प्रकारची नोटीस पाठवायची आहे. आणि ही नोटीस या तुमच्या डॉक्युमेंट्स बरोबर प्रस्ताव दाखल करताना द्यायची आहे. हे या सगळ्यात महत्वाच्या डॉक्युमेंट्स या झाल्या. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची डॉक्युमेंट जी महत्वाची आहे, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, या सगळ्यांनी तुमच्या इमारतीचा मंजूर केलेला नकाशा त्याची प्रत झेरॉक्स असेल तर अटॅचमेंट करून द्यायची आहे. सोसायटीच्या अध्यक्ष सेक्रेटरीने ती अटॅच करून दिली तरी चालेल. ही याच्या बरोबर जोडायची. हे 5 कागदपत्र महत्वाचे आहेत, आवश्यक आहेत. आणि याच्या बरोबर जे 2-3 डॉक्युमेंट्स आहेत ते सोसायटीचा ठराव आहे, तुम्ही ज्याला सही करण्याचे अधिकार दिले आहेत ते अधिकाराचं पत्र आहे. बाकीचे आहेत ते आपण कधीही करू शकतो, पण या महत्वाचे कागदपत्र हे आहेत. मग याच्यासाठी तक्ता बनवायचा आहे, तुमच्या सभासदांच्या प्रमाणे लिस्ट बनवायची आहे, ती तुम्हाला ड्राफ्ट मध्ये मिळू शकेल. पण एवढ्या 5 प्रकारच्या तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर तुमची डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमची जमीन सोसायटीच्या नावावर 100% होईल. ह्या सगळ्या आता ही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रस्ताव दाखल झाला, तुम्ही हे सगळे प्रस्ताव ऑनलाईन पण दाखल करू शकता आणि ऑफलाईन पण. सुरुवातीला ऑनलाईनच होते, शासनाने मध्यंतरी केलं होतं, पण आता या स्कीमसाठी या मोहिमेच्या कालावधीमध्ये तुम्ही हा प्रस्ताव ऑफलाईन सुद्धा दाखल करू शकता. दुसरा एक मुद्दा की बऱ्याच लोकांची सोसायटीमध्ये अडचण असते की ही कामं करण्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी सक्षम नाही किंवा त्यांना टेक्निकल नॉलेज नाही, कायदेशीर ज्ञान नाही. तर आपण काय करता येईल, वकील ठेवणं गरजेचं आहे का? खरं म्हणजे वकिलाची गरज नाही, पण अडचण अशा वेळी येते की तुमचा जो बिल्डर आहे तो मोठे मोठे वकील करतो, सुनावणीला येतो, मग सोसायटीचे पदाधिकारी अशा वकिलाच्या समोर आपली बाजू स्ट्रॉंगपणे मांडू शकत नाहीत किंवा मांडता येत नाही. त्यामुळे म्हणून आपल्याला वकिलाची गरज लागते. आणि वकिलाची गरज एका गोष्टीसाठी लागते, जी तुम्ही अग्रीमेंट फॉर सेल सारखी अग्रीमेंट करावी लागते म्हणतो, तशी तुमच्या जागेची अग्रीमेंट, तुमच्या जमिनीचा जागेचा इतिहास पाहून करावी लागते. अग्रीमेंटचा ड्राफ्ट बनवावा लागतो आणि तो आपण बनवू शकणार नाही, त्याच्यातला तज्ञ हा वकील असतो. म्हणून या 2 गोष्टीसाठी वकील आपल्याला करावा लागतो. मात्र जर सोसायटीचे सभासद किंवा पदाधिकारी अशी बाजू मांडणारे असतील किंवा अशा अग्रीमेंट बनवायची त्यांना माहिती असेल तर वकील केला नाही तरी चालेल. पण बिल्डर मोठे मोठे वकील करतो, मग आपण त्याच्यासमोर आपली बाजू मांडू शकणार नाही, म्हणून वकिलाची गरज आणि या अग्रीमेंटच्या ड्राफ्टसाठी वकिलाची गरज लागते. मग नंतर प्रश्न येतो, ही सगळी कामं करायला आमचे पदाधिकारी किंवा सभासदाला कोणाला ज्ञान नाही, मग आपण कुणाला माणसाला करायचं? आता 2008 पासून इतकी मी प्रत्येक वेळी म्हणतो की असं काम करणाऱ्या दलाल म्हणा, काही म्हणा, सुळसुळाट झालेला आहे. आणि खरं म्हणजे याच लोकांनी ह्या स्कीमची, या योजनेची वाट लावलेली आहे. भरमसाठ पैसे सांगून, काहीतरी पैसे सांगून याची वाट लावलेली आहे. आणि म्हणून जर तुमच्याकडे सक्षम माणसं असतील काम करणारी तर हे काम तुम्ही करावं, तुम्हीच करावं, म्हणजे खर्च कमी होईल. मात्र
जर तुम्हाला अशा एखादी एजन्सी किंवा असा एखादा माणूस, एक मिनिट, मात्र मग अशी जर एजन्सी करावी अशी आपल्याला वाटली तर खरंच ज्याने काम केलेलं आहे, चांगलं काम करणारा आहे, त्याने किती सोसायटीचं काम केलं असेल ते तपासा आणि योग्य प्रकारे खरं काम करणाऱ्या माणसाला, चांगलं काम करणाऱ्या माणसाला द्या. त्याने किती प्रस्ताव केलेले आहेत. आपल्याला असं वाटतं एखाद्या माणसाने आपल्याला जास्त कागदपत्र सांगितली की योग्य कागदपत्र सांगितली तर हा काहीतरी सांगतो, अयोग्य कागदपत्र सांगतो म्हणून तो करेल की नाही आणि कुठच्या तरी नादाला लागून आपण फसतो. पण तसं आपण करू नका. यासाठी ठाणे हाऊसिंग फेडरेशन तुम्हाला मदत करेल. ठाणे हाऊसिंग फेडरेशन सुरुवातीला 2012 ते 2016 पर्यंत आम्ही फक्त पहिल्यांदा 100 रुपये आणि नंतर 200 रुपये पर फ्लॅट घेऊन आम्ही स्क्रुटिनी करून देत होतो. आम्ही स्क्रुटिनी केलेल्या 100% सोसायट्यांचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे. मग ते आम्ही बंद केलं. का बंद केलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आमची ही योजना गृहनिर्माण संस्थांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून होती. पण आमच्याकडे गृहनिर्माण संस्था यायच्या कमी, म्हणजे जवळपास नाहीत. मात्र आमच्याकडे प्रस्ताव घेऊन कोण यायचं तर वकील. ते 200 रुपयातून आमच्याकडनं स्क्रुटिनी करून घ्यायचे आणि 5,000 रुपये 10,000 रुपये पर मेंबर करून घ्यायचे. म्हणून मी ते फेडरेशन कडून करायचं बंद केलं. या कारणामुळे म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही केलं ते यायचेच नाही आणि कोणतरी हे ज्यांचा मलिदा कोणातरी मिळावा म्हणून आम्ही ते करायचं बंद केलं. पण या विषयासाठी कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन लागेल, सहकार्य लागेल, ते फेडरेशन 100% करायला तुमच्यासाठी तयार आहे. या विषयाची आम्ही एक पुस्तिका फेडरेशनने बनवलेली आहे. जे तुम्हाला आवश्यकता असेल, गरज असेल, तुम्हाला हवी वाटत असेल तर फेडरेशनकडे कोणतरी माणूस पाठवा आणि ती घेऊन जा. म्हणजे तुम्हाला सगळे त्याच्या फॉर्म्स दिले आहेत. प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन प्रक्रिया करताना आपल्याला काय काय करायचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता विषय येतो एखाद्या लेआउटमध्ये एकापेक्षा जास्त इमारती असतील तर त्यांचं कन्व्हेन्स आपण होईल की नाही किंवा करता येईल की नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो. जर एखाद्या लेआउटमध्ये एकापेक्षा जास्त बिल्डिंग असेल तर काय करता येईल. एकापेक्षा जास्त इमारती जिथे असतील तिथे आता हाऊसिंग सोसायट्यांसाठी जो नवीन चॅप्टर मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये 2 सोसायट्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला असोसिएशन करता येणार आहे. आणि ही खास आपण या कायद्यामध्ये अशासाठी तरतूद करून घेतलेली आहे की ह्या डीम कन्व्हेन्सला अडचण येते. 2 सोसायट्या, 3 सोसायट्या, 4 सोसायट्या असल्या तर पूर्वी असोसिएशन करता येत नव्हती. कारण असोसिएशन करण्यासाठी कमीत कमी 5 सोसायट्यांची आवश्यकता होती. पण तो बदली करून आपण 2 सोसायट्या जरी असल्या तरी त्याची असोसिएशन तुम्हाला करता येईल आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला कन्व्हिन्स करता येईल. जर जास्त सोसायट्या असतील तर त्यांनी असोसिएशन बनवून असोसिएशन प्लस जेवढ्या सोसायट्या असतील तेवढ्या सोसायटीचे कन्व्हिन्सचे प्रस्ताव टाकायचे. हे करण्याचं कारण असं, तुमची मोठी सोसायटी असेल तर रस्ते असतात, रस्त्यासाठी जागा वापरलेली असते, प्ले ग्राउंड असतं, मैदान असतं किंवा क्लब हाऊस असतो. ही जी जागा आहे ती कोणाच्या नावावर जाईल तर ती तुमच्या असोसिएशनच्या नावावर जाईल. आणि सोसायटीची जी जागा युजेबल आहे, जी त्यांनी वापरलेली आहे प्लॅन मध्ये त्यांचे, तेवढी जागा सोसायटीच्या नावावर राहील. आणि जी मी सांगितली क्लब हाऊस असेल, रस्ता असेल, गार्डन असेल, पार्किंगसाठी जी जागा असेल ती सगळी या असोसिएशनच्या नावावर राहील. म्हणजे तुमची संपूर्ण प्लॉट, संपूर्ण एरिया तुमच्या सोसायटीच्या ताब्यात राहील. जर तुम्ही असोसिएशन केला नाही आणि प्रत्येक सोसायटीने आपलं इंडिव्हिज्युअल कन्व्हेन्स करून घेतलं तर ही मोकळी जागा कोणाकडे राहील तर ती ज्याच्या नावावर जुना मालक असेल किंवा जमीन मालक असेल किंवा बिल्डर असेल त्याच्याच नावावर राहील. आणि त्याचा फायदा तुम्ही 20, 25, 40, 50 वर्षांनी कधी पुनर्विकास करायला जाल त्यावेळी तुम्हाला तो मिळणार नाही. म्हणून एकापेक्षा जास्त ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांनी असोसिएशन करावं आणि असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशन प्लस जेवढ्या सोसायटी असतील तेवढ्या सोसायट्यांचे प्रस्ताव दाखल करून त्या प्रकारे तुमचं डीम कन्व्हेन्स करून घ्यावं. आता माझ्या मते बहुतेक विषय मी सांगितलेले आहेत. याच्यासाठी प्रत्येक प्रस्तावाबरोबर तुम्हाला 2,000 रुपयाचा ऍडज्युडिकेशन नॉन ज्युडिशियली स्टॅम्प लावायचा आहे. किंवा आता ह्या मोहिमेसाठी त्यांनी बँकेमध्ये पैसे भरून चलन दाखवलं तरी सुद्धा चालणार आहे. ही या सवलतच्या पिरियडमध्ये त्यांनी सवलत दिलेली आहे. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, काही असलं तरी कुठच्याही प्रकारे
तुम्ही कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स करून सोसायटीची जी जागा आहे ती सोसायटीच्या नावावर करून घ्या. अन्यथा आता केलं नाही तर भविष्यात ती नावावर आपल्या होईल की नाही सांगता येणार नाही. मग कदाचित तुमचे मुलं असतील, तुमचे नातू असतील, तुमची नातवंड असतील, ही लोक तुम्हाला दोष देणार आहेत की आमच्या आई बापांनी एवढी चांगली प्रॉपर्टी घेतली पण हे काम केलं नाही, त्यामुळे आम्हाला ह्याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या भविष्याचा विचार करून डीम कन्व्हेन्स. दुसरा पण मुद्दा आहे, ठाणे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही कन्व्हेन्स केलं नाही, काही अनऑथराइज बिल्डिंग आहेत त्यांना टॅक्स पण जास्त लागतोय, हे वेगवेगळे मुद्दे आहेत. तर तुम्ही या पद्धतीने करून घ्या. रिडेव्हलपमेंटला त्यासाठी तुम्हाला उपयोग होईल, त्याचबरोबर तुमच्या काही सोसायटीच्या कामकाजासाठी सुद्धा याची उपयोग होईल. त्यामुळे हे करून घेणं आवश्यक आहे. आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की शासनाची जी मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. जर तुम्हाला यदा कदाचित या मोहिमेच्या कालावधीमध्ये करता आलं नाही तरी घाबरण्याचं काही कारण नाही, कारण हा कायद्यात बदल झालेला आहे. यासाठी नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे, तो कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे आत्ताच ह्या 15 दिवसातच केलं पाहिजे अशातलं काही भाग नाही, कारण हा कायद्यातला बदल आहे, कायदा तयार झालेला आहे. त्यामुळे कायमची प्रक्रिया सुरू असणार आहे. त्यामुळे कधी काही झालं तुम्ही ती प्रक्रिया करून कन्व्हेन्स करून घ्यावं, एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील.